राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, हीच अजित पवारांना श्रद्धांजली. हलकर्णी येथील जाहीर सभेत माजी आमदार राजेश पाटील यांची मतदारांना भावनिक साद. गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे असा हाणला टोलाही. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, हीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन माजी आमदार राजेश पाटील यांनी केले. ते हलकर्णी येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते. आज आम्ही माजी झालो असलो तरी विकासाचे नारळ फोडायचे काम सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षनिष्ठेला महत्त्व देतो, निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देतो. जे गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे असा टोला त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना यावेळी लगावला. यावेळी नंदाताई बाभुळकर म्हणाल्या की साडी देणाऱ्यांना स्पष्ट सांगा, अजितदादांनी लाडकी बहीण योजनेसाठी आम्हाला 1500 रुपये दिले आहेत. नेते कुठेही जाऊ देत, मात्र जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ठाम आहे. गावागावातील मतदान पक्का करा, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. अजित पवारांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर घड्याळालाच मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. या सभेत गडिंग्लज नगराध्यक्ष महेश तुर्बतमठ, उपनगराध्यक्ष महेश सलावदे, वीरशैव बँकेच्या संचालिका श्वेता हत्तरकी, ग्रामपंचायत सदस्य विजय शेरवी, केडीसीसी संचालक संतोष पाटील, अपराई कांबळे, राजू पाटील, जब्बार मुल्ला, आप्पासाहेब पाटील, शुक्राचार्य चोथे, चंद्रकांत गुरुवानगोळ, स्नेहल पाटील, श्रीशैल गोटुरे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेचे प्रास्ताविक ज्ञानप्रकाश रेडेकर यांनी केले, तर आभार सुनील भुईंबर यांनी मानले. यावेळी उपसरपंच सलीम यमकर मर्डी, उमेश इंगळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, मतदार, ग्रामस्थ, शेतकरी आणि लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करणाऱ्यांना निवडून द्या, असे आवाहन करत जिल्हा परिषद उमेदवार अप्पी उर्फ शिवशंकर हत्तरकी, बसरगे पंचायत समिती उमेदवार रूपा केसरोळी आणि हलकर्णी पंचायत समिती उमेदवार महेश देसाई, इनामदार या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.